नागरिकशास्त्र विषय कोणासाठी महत्त्वाचा असतो? प्रत्येक नागरिकासाठी. प्रत्येक नागरिकाला नागरिकशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक असतं. आणि प्रत्येक नागरिकापर्यंत ऑफलाईनच्या तर काय पोहोचू शकत नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आपला नागरिकशास्त्र पोहोचायचं आहे. म्हणजे त्या नागरिकांना कोणी गंडवलं नाही पाहिजे, फसवलं नाही पाहिजे, गंडा कोणी घातला नाही पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. शाळेत आपले नागरिक व्यवस्थित शिकले नाहीत म्हणून ही वेळ आली. तिसरा टॉपिक कोणता आहे? ग्रामीण स्थानिक शासन संस्था. ग्रामीण म्हणजे काय? ग्रामीण म्हणजे सरकारी नाही, ग्रामीण म्हणजे काय? खेडेगाव. आणि शहरी म्हणजे शहरी. शहरी तर समजलं असेल लगेच. स्थानिक म्हणजे लोकल. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना लोकल, म्हणजे आम्ही स्थानिक आहे तिथले, असं बोलतो का नाही आपण? स्थानिक. शासन संस्था म्हणजे शासनाच्या संस्था असतात. कोणकोणत्या आहेत ग्रामीण शासन संस्था? पहिली असते ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका. 2 मिनिटं. ती शहरी असते. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ह्या काय आता? 2 घटना दुरुस्त झाल्या होत्या, 73वी आणि 74वी. घटना दुरुस्ती म्हणजे काय समजतं की तुम्हाला? संविधानामध्ये दुरुस्ती करणं म्हणजे काय करणं? घटना दुरुस्ती करणं. एखादं कलम संविधानात ॲड करणं किंवा त्याच्यातून काढून टाकणं. त्यासाठी काय करावं लागते? घटना दुरुस्ती. ते आपल्याला पुढे येणार आहे. फक्त आता नॉर्मली कळलं पाहिजे तुम्हाला घटना दुरुस्ती शब्द आल्यावर. घटना म्हणजे संविधान. संविधानामध्ये जर काही बदल करायचा असला तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. त्याला काय म्हणायचं? घटना दुरुस्ती. समजतंय तुला? तर 73वी आणि 74वी अशा 2 घटना दुरुस्त झाल्या. एक झाली ग्रामीणसाठी आणि एक झाली शहरीसाठी. त्या घटना दुरुस्त्यांनी काय केलं की शासन, केंद्र आणि राज्य ह्या 2च पातळीवर असायचं पहिलं. ते ग्रामीण लेवल गावापर्यंत आणायचं होतं. प्रत्येक माणसाचा शासनामध्ये सहभाग वाढावा त्यासाठी. मग 3 पातळीवर त्यांनी ठरवलं. कोणत्या 3 पातळ्या? ग्रामीण ही असती गावासाठी, पंचायत समिती असती तालुका लेवलला आणि जिल्हा परिषद जिल्ह्यासाठी. याच्यातला पहिला टॉपिक आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेसिक, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असणारा हा आहे ग्रामपंचायत. आणि त्याची आज आपल्याला करायची सुरुवात. एकदम डिटेलमध्ये ग्रामपंचायत शिकणार आहेत तुम्ही. याच्यापेक्षा जास्त तुम्ही UPSCच्या क्लासेसला जाऊन जरी बसलात तरीही कोणी शिकवणार नाही, आताच सांगतोय. नसलंच एखाद्या क्लासेसला जाऊन बसायचं. ऑनलाईन बसू शकतात, सध्या ऑनलाईन करू शकतात. आणि आत्ताच समजून घ्यायचं काय घ्यायची ती. बिलकुल काय लिहायचं नाही, काय नाही लिहायला मी टाईम देईन. कोणती बघायची आपल्या सगळ्यात सुरुवातीला? ह्या 2 पुसून टाकू का? ग्रामपंचायत कशासाठी असती? गावासाठी. आता ग्रामपंचायत 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही फार उशिरा झाली. म्हणजे कधी? 1990च्या नंतर. कधी? त्याच्या अगोदरपासून महाराष्ट्रात मात्र ग्रामपंचायत होती. ती कोणत्या कायद्यानुसार चालायची? ती चालायची महाराष्ट्र, मी शॉर्टकटमध्ये लिहितो का फक्त, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार. कोणत्या अधिनियमानुसार? 1958 नुसार. आता या 1958 नुसार जर आपला ग्रामपंचायतची स्थापना केली 1958 नुसार, तर कायद्यामध्ये 2 प्रकारचे बदल असतात. एक असतो संविधानिक कायदा आणि दुसरा काय असतो? अधिनियम असतो. याच्यामध्ये अधिनियम नाव आलंय का नाही?
संविधानिक कायदा म्हणजे त्याला संविधानाची मान्यता आहे, जे संविधानात लिहिलेलं आहे घटनादुरुस्ती करून. ती कधी केली? 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती 1992ला. कधी? 1992. म्हणजे 1992 पासून त्याला संविधानिक दर्जा प्राप्त झाला असं म्हणायचं आहे. काय प्राप्त झाला? संविधानिक दर्जा प्राप्त झाला. हे काय म्हणलोय मी? कारण त्याला संविधानामध्ये जागा दिली. ग्रामपंचायत कोणासाठी असती? गावासाठी. कोणत्या कायद्यानुसार? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्याच्यानुसार, ह्या अधिनियमानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. काय? ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. कोणत्या अधिनियमानुसार? पटपट बोलत म्हणजे लक्षात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. याच अधिनियमाला आणखी एक नाव आहे, आणखी एका नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याला काय म्हणतात? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. आता तुम्हाला इथं प्रश्न काय पडलाय का? त्याच्यामध्ये काय वाटतं डाऊट? ते कशामुळे दोन नाव आहेत असं काही डाऊट नाही का आला? कोणाकोणाला डाऊट आहे? हात वर करा. नाही सर. मुंबई, हा ऐका आता, बस खाली करा. डाऊट आले तर कधी पण लवकर क्लिअर करून घेत जायचे. डाऊट राहिला तो कायमचा डाऊट राहतो. हां, तोंडात पेन घालायचं नाही. तुला मी आज 7व्यांदा सांगतोय. अँड इट्स इनफ. जास्त होतं ते 7 आणि 8 वेळा. पुन्हा घालायचं नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958ला दुसरं कोणत्या नावाने ओळखलं जातं? आता तुम्हाला इथं प्रश्न पडलाय, मुंबई आणि महाराष्ट्र हे कसं काय? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. कधी? 1 मे 1960. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि त्याच दिवशी आणखी एका राज्याची स्थापना झाली होती. कोणतं? मुंबई. मुंबई नाही, महाराष्ट्र. दुसरं राज्य होतं गुजरात. ह्या 2 राज्यांचं मिळून अगोदर एक राज्य होतं. ह्या दोन्हींचं मिळून काय होतं? आणि त्याचं नाव काय होतं? मुंबई. कळलं? त्या राज्याचं नाव काय होतं? मुंबई. आता जर मुंबई नाव असलं राज्याचं 1960 पर्यंत, आणि कायदा कधीचा आहे? म्हणजे त्याच्या अगोदरचा कायदा आहे. बरोबर? त्याच्या अगोदरचा कायदा असल्यामुळं त्या राज्याला महाराष्ट्र नावच अस्तित्वात नव्हतं. तर नाव काय देणार मग कायद्याला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. पण त्यालाच दुसरं नाव काय आहे? ज्यावेळेस राज्याची निर्मिती झाली त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असं ना. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचा कारभार कशानुसार चालतो? 1958. महाराष्ट्र ग्रामपंचायत किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. पण ग्रामपंचायतींचा कारभार चालतो मी म्हणलं ह्याच्यामधल्या कलम 5 नुसार चालतो. कोणत्यानुसार? या कायद्यातल्या कलम 5 नुसार ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. पण ग्रामपंचायतीचा कारभार जर चालवायचा असला तर पहिलं काय लागन? ग्रामपंचायत लागन. ग्रामपंचायतच जर नसली तर तिचा कारभार कसा चालवणार? ते व्हायचं स्वप्नात आलिया भट बरोबर लग्न. सकाळचं उठून बघतोय काहीच दिसना. इकडे तिकडे बघायला लागला, दिसली शेंबडी सवीचा, तिचे कियास गाळ्यात. होईन का नाही? तर तसंच होईन का नाही? ग्रामपंचायतची स्थापना कशी होती, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भानगडी असतात हे तर समजलं पाहिजे ना. नाहीतर कसं होईन? स्वप्नातल्या आलिया भट सारखं. ग्रामपंचायतीचा कारभार बघण्या अगोदर आपल्याला काय बघायची? ग्रामपंचायत बनती कशी. आता इम्पॉर्टंट आहे. बघा, तुम्ही सगळे मतदार होणार आहेत पुढं ग्रामपंचायतीचे. आणि ग्रामपंचायतच्या राजकारणाचा सगळ्यांनाच मोह असतो, मोह माया सगळं. ग्रामपंचायतीचा कारभार चालण्यासाठी काय आहे? ग्रामपंचायत अस्तित्वात येणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत कधी अस्तित्वात येते? त्याला एकच अट आहे. काय?
600 लोकसंख्या असायला पाहिजे त्या गावाची. किती असायला पाहिजे? 600. किती लोकसंख्या असायला पाहिजे गावाची? पण प्रत्येक गावाची लोकसंख्या 600 असू शकते का? नाही. मग काय करावं लागेल? 2 गावाची किंवा 3 गावाची 2, 3, 4 काय गावं लागतील तेवढ्यांची काय करायची? एकत्रित ग्रामपंचायत स्थापन करायची. पण त्याला पण तसं जर करायचं असलं 600 पेक्षा कमी लोकसंख्या चालत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की 500 पेक्षा कमी 2 गावं ज्या वेळेस एकत्र करायचे त्यावेळेस आकडा 600 नाही. याच्यामध्ये भरपूर लोकांचे प्रश्न पुढं चुकतात. 500 पेक्षा कमी लोकसंख्या ज्या गावांची आहे ते गावं एकत्रित करावं लागते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असले 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 2 किंवा त्यासाठी शुद्ध मराठी शब्द काय? 2 किंवा अधिक. 2 किंवा अधिक गावांना एकत्र करून ज्यांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे एक ग्रामपंचायत बनवली जाते आणि त्या ग्रामपंचायतला काय नाव दिलं जातं? 2 किंवा काय ना? ग्रामपंचायत. गट ग्रामपंचायत म्हणतात. किती लोकसंख्या असावं लागती? 500 पेक्षा कमी. गट ग्रामपंचायत ज्या वेळेस बनवायची त्यावेळेस 500 पेक्षा कमी प्रत्येक गावाची लोकसंख्या असायला पाहिजे. आता आपली ग्रामपंचायत कशी आहे? 3 गाव. ती कोणत्या प्रकारामध्ये येते? गट ग्रामपंचायत मध्ये. किती गावांचा गट आहे? 3 गावांचा. आता समजा ग्रामपंचायत आणखी एक पॉईंट याच्यामध्ये 600 ही जी लोकसंख्या आहे असावं लागती. जर डोंगरी भाग असला, कसला? तर ते त्यांचं लिमिट 300च आहे. किती? 300 लोकसंख्या असायला पाहिजे त्याची कमीत कमी डोंगरी भागामध्ये. प्लेन भागामध्ये 600. डोंगरी भागामध्ये 300. पटपट बोलत जायची. पारदल बेजू लक्ष नाही इकडं. ती वही ठेवून दे खाली आणि मांडी घालून बसायचं. असं थाट बसणं. थाट बसल्यावर मान आयुष्यभर थाट राहते. नाही तर मग वाकला कुठं बी वाकायचं नाही म्हणतात वागताना पुन्हा. 300 लोक डोंगरी भागामध्ये असायला पाहिजेत. कमीत कमी 300 तर ग्रामपंचायत स्थापन करता येते. कलम कळतं का? कलम म्हणजे काय? एक कलम म्हणजे एक नियम. आता काय काय बघितलं आपण आतापर्यंत? लक्षपूर्वक रिवाइज करा. 2 किंवा अधिक लोकसंख्या. ग्रामपंचायत गावासाठी असती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार तिची स्थापना केली जाते. ग्रामपंचायतच्या स्थापनेसाठी कमीत कमी लोकसंख्या 600 असावी लागती आणि डोंगरी भागामध्ये ती 300 असावं लागती. जर समजा 600 लोकसंख्या एखाद्या गावामध्ये नसली किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नसली तर काय करावं लागतं? 500 पेक्षा कमी लोकसंख्येचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावं एकत्रित करून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. आता हे झालं ग्रामपंचायत स्थापन करेपर्यंत. एक प्रश्न झालेला याच्यावर, ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्या कलमानुसार चालतो? ग्रामपंचायतचा कारभार ग्रामपंचायतीचा कारभार कशानुसार चालतो? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार. कलमला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लिहून घ्या. इंग्लिशमध्ये म्हणतात आर्टिकल. आणि हिंदीमध्ये जर तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर काय म्हणतात? अनुच्छेद. हे इंग्लिश, हे हिंदी आणि हे मराठी. तिन्ही भाषा आपल्या ह्याच्यात त्या आल्या पाहिजेत सगळ्यांना. आर्टिकल ARTICLE आर्टिकल कंसात लिहून घेत जायचं. असा हिंदी अनुवाद इंग्लिश अनुवाद मी सांगितलं ना, कंसात लिहून घेत जायचं. आतापर्यंत आपली काय झाली? ग्रामपंचायतीची स्थापना. काय झाली? ग्रामपंचायतीची स्थापना.
कशी केली जाते ग्रामपंचायतीची स्थापना? 600 लोकसंख्या जर असली किंवा डोंगरी भागामध्ये 300 लोकसंख्या जर असली तर ग्रामपंचायतीची स्थापना होते. पण ग्रामपंचायतीची स्थापना झाली समजून घ्यायचे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्याच्या नंतर आणखी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटतं? सरपंच इज नॉट इम्पॉर्टंट मच. ग्रामसेवक ते तर व्यक्ती झाले, आणखी तिथपर्यंत जायचं आहे आपल्या ग्रामसेवकाकडे. सगळ्यात महत्वाचं असतं की आता निवडणुका, लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि त्यांनी आपल्यासाठी काय करायचं? काम करायचं. सगळ्यात महत्वाचं काम काय असतं ग्रामपंचायतचं? ते आता पुढं बघू उद्याच्या लेक्चरमध्ये. आज काय त्याला टचच नको करायचं. सगळ्यात महत्वाचं असतं की लोकशाहीमध्ये इलेक्शन घेणं. काय महत्वाचं असतं? इलेक्शन म्हणजे निवडणुका. आणि निवडणुकांसाठी सर्वात महत्वाचं काय असलं तर काय असतं? ती निष्पक्ष झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? निष्पक्ष. म्हणजे दोन पार्ट्या उभा राहिल्या, हा एक पक्ष हा एक पक्ष, तर जो निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेणार आहे, जो व्यक्ती असन संस्था असन, ती कशी असायला पाहिजे? लक्ष इकडे दे. निष्पक्ष. कसं असायला पाहिजे? निष्पक्ष. याचा अर्थ काय आहे? आताच सांगितलंय. म्हणजे कुठल्याही पक्षाकडं त्याचा तोल गेला नाही पाहिजे. म्हणजे काय झालं नाही पाहिजे? कुठल्याही पक्षाला त्याने समजा तुमची एक पार्टी आहे मुलींची आणि मुलांची आणि निष्पक्ष मी इथं उभा आहे, मी काय करायला पाहिजे? नियमानुसार जे नियम मला सांगितलेले आहेत संविधानाने काय सांगितले असते काय नाही, त्या नियमानुसार त्या गोष्टी पार पाडल्या पाहिजेत. मुलींच्या साईडला किंवा मुलांच्या साईडला मी थोडासा तरी झुकलो नाही पाहिजे बिलकुल. ज्या वेळेस मी कोणत्या तरी एका साईडला झुकन, मुलांच्या साईडने होईन किंवा मुलींच्या साईडने होईन, त्यावेळेस मी निष्पक्ष राहील का? आणि जर मी निष्पक्ष राहिलो नाही तर तुमच्यासाठी जो निर्णय मी तुम्हाला थोपवणार आहे तुमच्यावर, तो मी योग्य देईल का? योग्य होण्यासाठी काय गरज आहे? निष्पक्ष झालं पाहिजे. आणि गावाच्या निवडणुकीसाठी काय झालं पाहिजे? निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यासाठी काय लागन? एखाद्या आयोगाची स्थापना करावं लागन. आयोग लागन का नाही? कोणीतरी लागन ना निष्पक्ष. किंवा दोन्हीच पार्टीचे सदस्य त्यांनीच ठरवायचं असं जमन का? कुठली तरी एखादी संस्था लागन. तर ती कोणती संस्था आहे? राज्य निवडणूक आयोग. काय? राज्य निवडणूक आयोग. कळतंय का? कोण आहे राज्य निवडणूक आयोग? जे इलेक्शन घेतं ते. आता आयोग दोन असतात निवडणूक आयोग. एक असतं राज्य निवडणूक आयोग आणि एक काय असतं? केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग तुमच्या लोकसभेचं, राज्यसभेचं, विधानसभेचं, विधान परिषदांचं लक्षात राहते. काय काय म्हणलोय? काय म्हणलोय? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद झाले काही 4. राष्ट्रपती किती झाले? 5. आणि 6 हेच आपलं नॉलेज बेसिक आहे. पंतप्रधान सगळ्यांना मोदी हो वाटतो, पण कसा होतो तपासच नाही. प्रधानमंत्र्याची कसं काय निवडणूक करीन? ते आता पुढं शिकणार आहेत आपण. प्रधानमंत्री निवडला जात नाही या देशामध्ये. संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण राहतो. आणि एक माणूस ज्यावेळेस निवडायचा असतो ना डायरेक्ट, त्याला काय म्हणतात? राष्ट्रपती शासन व्यवस्था. ते येणार आहे पुढे, ते नंतर बघू. केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम काय आहे? मोठाले इलेक्शन घेतं. आणि ग्रामीण स्थानिक शासन संस्था आणि शहरी स्थानिक शासन संस्था यांचं इलेक्शन घेणं किंवा निवडणुका घेणं हे कोणाचं काम आहे? राज्य निवडणूक आयोगाचं. आणि याचा जो अध्यक्ष असतो त्याला काय म्हणतात? राज्य निवडणूक आयुक्त. काय? फक्त आयोगच्या जागेवर आयुक्त येतो. तो कोण असतो? लक्षात राहील ना? आयुक्त. आयुक्त कोण असतो? आयुक्त
राज्य निवडणूक आयोगाचा अध्यक्ष. आता त्याच्या अध्यक्षतेखाली तो प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर आपण त्याला म्हणतो, हे त्याला काय म्हणायचं, जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ह्या निवडणुका पार पाडून घेतो. ह्या निवडणुकांमध्ये ज्याही समस्या आहेत ग्रामपंचायतच्या, त्याच्यामध्ये सगळे अधिकार जवळजवळ जिल्हाधिकाऱ्याला दिलेले असतात त्या जिल्ह्यातल्या. आणि त्याच्याखाली बाकीची यंत्रणा काम करते. इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळं? पक्क? आता याच्यानंतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे मग, असं तुम्हाला वाटते? तुम्ही जोपर्यंत विचार करीत नाही तोपर्यंत पक्क लक्षात नाही राहणार. आता ठीक आहे, निवडणूक घ्यायला हा पठ्ठ्या नेमला निवडणूक आयुक्त, निष्पक्ष काम करणार. करतंय का आता निवडणूक आयोग निष्पक्ष काम? कसं काय नाही? आता हो म्हणतात, मग मी कसं काय हो म्हणून? बातम्या ऐकतात का तुम्ही? बरं आहे ना, ऐकलं. बातम्या आता पहिल्यासारख्या बातम्या राहिल्या नाहीत. आता हे झालं निवडणूक आयुक्ताचं. आता तो घेणार निवडणुका, त्याचा एक कालावधी असतो. ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ते किती वर्षासाठी असतात? 5 वर्ष. त्याच्या अगोदर त्या बरखास्त होऊ शकतात का? हो, होऊ शकतात. अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांनी जर अविश्वासाचा ठराव आणला तर काय होणार? ग्रामपंचायत बरखास्त होणार आणि 6 महिन्याच्या आत नवीन इलेक्शन घ्यावं लागणार. हा काय नियम? कुठल्या कायद्यानुसार? 1918 नुसार. आता मी पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, कमीत कमी लोकसंख्या 600 असावी. बरोबर आहे. आता ठीक आहे, निवडणूक घेणारा पण तयार झाला, पण आता निवडणुकीला जर उभं राहायचं म्हणलं तर इच्छुकांची संख्या कमी असती का? प्रत्येकालाच वाटन ना, मी सदस्य व्हावा, नंतर सरपंच व्हावा, वाटन का नाही? मग त्याच्यासाठी काही त्याला बी नियम असते. आता पहिली गोष्ट, ग्रामपंचायत ही ठरवावं लागेल. ग्रामपंचायत समजा झाली तर त्याच्यामध्ये सदस्य किती ठेवायचे? सदस्य संख्या किती सदस्य ग्रामपंचायतमध्ये ठेवायला पाहिजेत हे तर गरजेचं आहे का नाही? आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य आहेत? आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या ग्रामपंचायतमध्ये येतात 3 वार्ड. हां, 3 वार्ड आहेत का नाही? प्रत्येक वार्डात आहेत 3-3 सदस्य आहेत का? किती झाले सदस्य? आपली ग्रामपंचायत आहे 9 सदस्यांची. आता हे 9च का आपल्या ग्रामपंचायतला ठरवले? हा प्रश्न तुम्हाला पडलाय कधी? हा, 7 का नाहीत, 5 का नाहीत, 8 का नाहीत? तुम्हाला कधी मध्ये टेन्शन येत असं, नेमके असं झालंच का? कसं काय 9च कसं काय? 3 गावचे झाले, पण 9च कसं काय? मग 12 का नाहीत? वाढ जास्त करायचे ना, काय फरक पडतो? विचार करा पटकन, 2च मिनिटात करायचं, लय नाही टाइम घ्यायचं. कशामुळं? हा जो राज्य निवडणूक आयुक्त आहे ना, त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. राज्य निवडणूक आयोगाचा जो आयुक्त आहे त्याची नेमणूक कोण करतं? राज्यपाल. आणि केंद्रीयचा राष्ट्रपती नेमणूक करतं. का असं 9च? काय शासनाच्या नियमानुसार, त्याच्यात असं असते. आता लोकसंख्येच्या प्रमाणात असतं ते. कशाच्या? लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित असतं की त्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य ठेवायचे, म्हणजे सदस्य संख्या त्या ग्रामपंचायतीची किती असेल हे कशावर ठरणार? लोकसंख्येवर. जर लोकसंख्या 1500 किंवा त्यापेक्षा कमी जर असली
म्हणजे 600 ते 1500. ग्रामपंचायतसाठी कमीत कमी किती लोकसंख्या लागते? 600. इथं आपण 600 ते 1500 असं लिहू शकतो. हां, जर असली 1500 पेक्षा कमी असली तर त्या ग्रामपंचायतमध्ये सदस्याची संख्या असते 7. किती असते? 7. जर 1501 ते 3000 एवढी जर लोकसंख्या असली, 1501 ते 3000, तर सदस्य संख्या 2 ने वाढते आणि होते 9. जर लोकसंख्या त्या गावाची 3000 ते किंवा 3001 ते 4500 असेल, 4500, तर 2 ने पुन्हा सदस्य संख्या वाढते, होते 11. जर त्या गावाची लोकसंख्या 4501 ते 6000 एवढी जर असली तर सदस्य संख्या आणखी 2 ने वाढून काय होती? 13. जर गावाची लोकसंख्या 6000 ते 7500 असली, 6001, सॉरी, जर गावाची लोकसंख्या 6001 ते 7500 असली, 7500, तर त्यासाठी किती सदस्य असणार? 15. आलात फॉर्ममध्ये तुम्ही आताशी. आणि जर 7500 7500 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर असली, म्हणजे जास्त जर असली, तर त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची संख्या किती असणार? 17. लक्षात आले? जर लोकसंख्या 1500 किंवा त्याच्यापेक्षा कमी असली तर त्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असणार 7. जर 1501 ते 3000 असली तर असणार 9. जर 3001 ते 4500 असली तर किती होणार? आणि 4501 ते 6000 जर असली तर 13. आणि 6000 ते 7500 असली तर 15. आणि 7500पेक्षा जास्त जर असली 17. याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, हे सगळे नंबर जे इथं एक तर 2 ने वाढतात, दुसरी संख्या सगळे विषम आहेत. हे लक्षात ठेवायचं कसं हे सांगतो, कायमस्वरूपीचं कसं ठेवायचं लक्षात. सगळ्यात कमी ग्रामपंचायत कोणती असती ती लक्षात ठेवायची. किती? 1500च्या आत लोकसंख्या. ग्रामपंचायत सुरू झाल्यापासून 1500च्या आत लोकसंख्या, त्याच्यामध्ये किती असतात सदस्य? 7. तिथून पुढं जर नाही लक्षात आलं तर 1,500 वाढायची लोकसंख्या. किती हजारांनी? म्हणजे 1500 लोकसंख्या ऍड करीत चालायची पुढं. झाले की नाही? 1500, 1,500, 1,500 झाले, 3,000, 4,500, 6,000, 7,500, 1,500 वाढली. आणि सदस्य संख्या 2 ने वाढते आणि ती विषम संख्येपासून चालू होती. 7 आकडा लक्षात ठेवायचा, 1500 हे लक्षात ठेवायचं, बाकीचं ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईन पाठेपाठ केल्यासारखं. समजलं इथपर्यंत? काय प्रॉब्लेम नाही. तुला सांग. 11 ज्यावेळेस सदस्य निवडून द्यायचे असतात त्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या किती असणं आवश्यक आहे? डोंट शो. 11 सदस्य निवडून द्यायचे असतील तर ग्रामपंचायतीमध्ये किती लोकसंख्या असणं आवश्यक आहे? तू म्हणला लक्ष आहे तुझं? किती इजी आहे हे करायचं कसं तुम्हाला गणितीय भाषेत सांगतो. 7 पेक्षा 11 कितीने मोठा आहे? 4 ने. बरोबर? 4 ने मोठा आहे का नाही? पण इथं 2 चा गॅप आहे. 4 4 दे 2. 1500 गुणिले 2 3,000 आणि 3,000 आणि पहिले 1500 4,500. कुठं आलेत 11? 4,500च्या आत. IQ लेवल वाढला पाहिजे बच्चा कंपनी अँड यू विराट. 17 सदस्य जर असले तर लोकसंख्या किती असायला पाहिजे? सांग. 17 म्हणतोय मी. फायनल आकडा सगळ्यात मोठा.
सर मला सांगू द्या ना सर मला सांगू द्या सगळेच सांगा पटकन. 7,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मला नाही भारी बरं थांबा. आतापर्यंत काय काय झालंय आपलं? महाराष्ट्र ग्रामपंचायत नियमानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा कारभार चालण्यासाठी आवश्यक असतं ग्रामपंचायत असणं. ग्रामपंचायत कधी बनते? ज्यावेळेस लोकसंख्या 600पेक्षा जास्त होते. 600पेक्षा कमी लोकसंख्या जर असली तर 500पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक गावांना एकत्रितपणे एका ग्रामपंचायतीमध्ये सामील केलं जातं आणि त्यांच्या घेतल्या जातात निवडणुका घ्यायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घ्यायच्या कोणी? त्यासाठी असतो राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असतो राज्य निवडणूक आयुक्त. आजपर्यंत आपण पाहिलं बरोबर. आता याच्यानंतर ह्या निवडणुका घेतल्या ग्रामपंचायतीच्या किती दिवसासाठी घेतात? 5 वर्ष. हा काय झाला ग्रामपंचायतीचा कालावधी. किती वर्ष? 5 वर्ष. परंतु 5 वर्षाच्या आत जर ग्रामपंचायत बरखास्त झाली, बरखास्त कशी होणार? अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी सरपंचाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्याच्या नंतर ग्रामपंचायत बरखास्त होणार. ग्रामपंचायत बरखास्त झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. इथपर्यंत आलो. आता 5 वर्ष हा कार्यकाळ त्या सदस्यांचा असतो. कोणाचा? सदस्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्ष. तुला हेच लेणार रे. 8 वाजले तर 8:15 झालेत. काय करायचं त्याचं? जर समजा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे परंतु एखाद्या सदस्याने जर रिझाईन केलं म्हणजे पद रिक्त झालं. ते एकतर त्याला काढून टाकलं कोणतरी बळजबरीने, नाहीतर ते मनाने त्यांनी सरपंचाकडे आपला राजीनामा दिला तर त्याचं काय झालं? पद रिक्त झालं. तर तेवढ्या रिक्त झालेल्या पदासाठीच पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि त्याचा कार्यकाळ मात्र ह्या बाकीच्या सदस्यांचा कार्यकाळ जेवढा शिल्लक राहिला आहे तेवढाच असतो. ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका ज्यावेळेस होतात. पोटनिवडणूक म्हणजे काय? पोटनिवडणूक म्हणजे काय? आता सांगितलं ते. काय सांगितलं होतं? जर एखाद्या सदस्याचं पद रिक्त झालं तर त्यासाठी काय घ्यावं लागतात? पोटनिवडणुका. अरे बाबा तू तिकडे त्या गाड्याला काय बघतो? ते 3rd क्लास 35 रुपयाचं गाड्याळे. तो 35,000चं घालवा अशी माझी इच्छा आहे म्हणून झक मारतोय. 35,000चं घातलं पाहिजे. त्याच्यात काय बघू? ते उद्यापासून घालू सुद्धा नका आणि ते वहीन ते साईडला ठेवून दे. असं नीट बस ना. तुला काही अवघडून गेल्यानं होतंय का? तू इकडं सरक रे थोडंसं. तुला झोप आली जा तोंडाकडे धुवून ये. तोंडावर पाणी मारून ये. तुला ग्रामपंचायत जड जायला लागली. तुला वाटतं इलेक्शनला उभं राहतोय काय? कुठं आलं? कधी काय सांगितलं मी? 5 वर्ष कालावधी असतो. पण 5 वर्ष कालावधीचा पुढची समस्या अशी की मोजायचा केव्हापासून? ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यापासून मोजायचा कधीपासून? ज्या वेळेस ग्रामपंचायतीची पहिली बैठक होती. काय? ग्रामपंचायतीची पहिली बैठक. तेव्हापासून तो कालावधी मोजला जातो. तिथून पुढं 5 वर्ष तो जो दिनांक असतो पहिल्या बैठकीचा जी तारीख असते त्या तारखेपासून 5 वर्ष मोजले जातात आणि 5 वर्षाच्या नंतर सगळ्या सदस्यांचा कार्यकाळ संपला. ग्रामपंचायत होती बरखास्त. आणि जर एखादा सदस्य मध्ये मिळाला, समजा कोणत्या ऑप्शनमुळे होऊ शकतं? पद रिक्त, त्याचा मृत्यू होणं, त्याने सरपंचाकडे आपला राजीनामा देणं, नाही तर चुकीच्या कामाच्या मोबदल्यात त्याला काढून टाकणं. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं काय होतं? त्याचं पद रिक्त होतं. त्याचं पद रिक्त झाल्याच्या नंतर ज्या वेळेस नवा सदस्य निवडला जातो त्याच्या जागी, त्याचा कालावधी शिल्लक राहिलेल्या कालावधी एवढा असतो. किती असतो? शिल्लक राहिलेल्या कालावधीपेक्षा. आता याच्यामध्ये आणखी एक समस्या आहे. काही पठ्ठ्याचं भागतच नाही. 2 जागेवर उभा राहते. एकच पठ्ठ्या 2 जागेवर उभा आणि जर तो दोन्ही जागेवर जर नाही निवडून आला तर अति बरं. एखाद्या जागेवर जर एकाचा आला तर ठीकठाक आहे समजा. पण जर दोन्ही जागेवर निवडून आला
तर मग करायचं काय, काय होत असेल पुढं? जर एखादा सदस्य 2 जागी उभा राहिला आणि तो दोन्ही जागी जर निवडून आला, तर त्याला ज्या दिवशी निकाल लागलाय, ज्या दिवशी ग्रामपंचायतीचा निकाल लागलाय त्याच्या 7 दिवसाच्या आत आपला राजीनामा द्यावा लागतो एका ठिकाणचा. म्हणजे त्याला काय करायचं असतं, चॉईस करायचं असतं मला कुठला सदस्य राहायचं ते. जर 7 दिवसाच्या आत, किती दिवसाच्या आत? 7 दिवसाच्या आत त्यांनी राजीनामा दिला नाही तर मग दोन्ही जागेवरून त्याचा कार्यक्रम संपला. मग त्याचं दोन्ही जागेवरचं पद जातं आणि त्या ठिकाणी नव्यानं निवडणुका घेतल्या जातात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे, आपण काय बघितलं? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, त्याच्या कलम 13 अ, कोणत्या कलमानुसार? कलम 13 अ नुसार जर एखादा सदस्य 2 ठिकाणावरून निवडून आला, ग्रामपंचायतीचा सदस्य 2 ठिकाणावरून निवडून आला किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणावरून निवडून आला, तर एक सोडता काय? एक सोडता इतर ठिकाणचा त्याला राजीनामा द्यावा लागतो. अन्यथा 7 दिवसाच्या आत जर त्याने राजीनामा दिला नाही तर त्याची त्या पदावरून दोन्ही ठिकाणावरून हकालपट्टी करण्यात येते. मग तेच झालं ना. 7 दिवसाच्या आत त्याला काय करावं लागतं? एक सोडता बाकीच्या जागांवरचा राजीनामा द्यावा लागतो. अन्यथा दोन्हीही जागावर हात धुवून त्याचा कार्यक्रम अगदी करेक्ट लागतो. आता त्याच्या पुढचे ठीक आहे, सदस्य पण किती सदस्य काय त्याचं होईन, समजा निवडणुका होत्या आणि काही होईन, पण ते सदस्यांना उभा राहण्यासाठी काही अटी असते, काही पात्रतेला त्यांना पात्र व्हावं लागतं. त्याला काय म्हणतात? शुद्ध शब्द अहर्ता. माहिती आहे का शब्द? अर्हता. त्यालाच काय म्हणायचं? काय सांगितलं होतं आता? पात्रता. अर्थ नाही लक्षात राहिलं तरी पात्रता लक्षात ठेवा. त्याच्यासाठी 2 अटी येतात. काय आता? 2 पात्रता त्याला पूर्ण करावं लागतात मुख्यतः. पहिली कोणती? तो 21 वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा. आता इथं पण समस्या आहे, टेक्निकल गोष्टी आहेत ह्या, कोणी सांगत नाही आहे. त्याच्यामुळे मी लक्षपूर्वक आहे का म्हणतोय. 21 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणतो आपण, पण ते 21 वर्ष पकडायचे कोणत्या तारखेपासून हे पण महत्वाचं आहे ना. आता 21 वर्ष समजा एखादा होईन 4-5 दिवसांनी, त्याला पण जमन का? नाही. 21 वर्ष पकडायचे कुठपासून? काय वाटतं तुम्हाला, कुठून पकडायला पाहिजेत योग्य व्यवस्था असण्यासाठी? फॉर्म भरण्याची जी तारीख असती, काय? फॉर्म भरण्याची तारीख ती कोणती? शेवटची तारीख. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किंवा ती दिनांक, तिथपासून याचं वय 21 मोजलं जातं. जर 21 वर्ष भरलं नाही फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत, तर त्याचा फॉर्म काय होणार? रद्द होणार किंवा बाद होणार. राहिली ही गोष्ट लक्षात? लिहून घ्या ते. आता कंडिशन नंबर 2 काय आहे? तो त्या ग्रामपंचायत, कुठला? ग्रामपंचायतीच्या मतदान यादीत त्याचं नाव असायला पाहिजे. नावाची नोंद केलेली असावी. काय 2 अटी इकडे बघा. पहिली अट, त्याचं वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. कोणत्या तारखेपासून? फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापासून. आणि दुसरी अट काय आहे? ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत त्याचं नाव नोंदवलेलं असायला पाहिजे. नाही नुसतं सदस्य ना, सदस्य होण्याची अपात्रता. कशाचा सदस्य चाललाय? ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी काही अपात्रता येतं. ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याच्या अपात्रतेमध्ये पहिली अपात्रता काय आहे? अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 आणि मुंबई दारूबंदी अधिनियम
किंवा मुंबई दारूबंदी कायदा 1949 या 2 कायद्याचं उल्लंघन करून ज्या माणसाला शिक्षा झालेली आहे, ज्या माणसाला काय झालेली आहे, कोर्टाने शिक्षा दिलेली आहे, किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये एखादा कायदा जर लागू असला आणि त्या कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळं ज्याही माणसाला 6 महिन्यापेक्षा जास्त जेल झालेली आहे, 6 महिने, किती, 6 महिन्यापेक्षा ज्या व्यक्तीला जास्त शिक्षा झालेली आहे त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरविण्यात येतं. परंतु ते 6 महिने जेल जरी भोगवलेली असली आणि जेल भोगवल्याच्या दिनांकापासून म्हणजे त्याची सुटका झाल्यापासून 5 वर्ष जर मध्ये गेले असले, 5 वर्षाचा कालावधी जर मध्ये ओलांडला असला तर काय होतं, तो पुन्हा पात्र ठरतो. काय नियम आहे पहिला, अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 आणि मुंबई दारूबंदी कायदा 1949. तसेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका ठराविक भागासाठी जरी एखादा कायदा केलेला असला तर त्या कायद्याला तोडून ज्याला न्यायालयाने त्याच्यामध्ये दोषी समजले आणि 6 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा दिली अशा लोकांना अपात्र ठरवलं जातं. परंतु ते पात्र होऊ शकतात कधी, 5 वर्षानंतर, 5 वर्ष मध्ये गेल्याच्या नंतर. ही झाली पहिली अट. जर एखादी व्यक्ती न्यायालयाने जर तिला विकल मनाची ठरवली असेल, कुठल्या मनाची, विकल मनाची, याचा अर्थ काय होतो की त्याला याड लागले. न्यायालयामध्ये जर एखादा वेळा साबित झाला असला तर त्याला सदस्यत्वासाठी अपात्र ठरवलं जातं. कायसाठी, जर एखाद्या माणसाला याड लागलं तसले येडे करून काय उपयोग आहे. समजा जर तुमचा सदस्य तुम्ही येडा निवडायला लागलात, त्याचा अर्थ काय होतो, तुम्ही त्याच्यापेक्षा या शिडी येते. त्याचा अर्थ असाच होतो ना. आपण कोणताही एखादा आपला नेता बनवताना कसा बनवतो, आपल्यापेक्षा त्याला थोडी समज जास्त असल्यामुळं, का पैसा जास्त असल्यामुळं. नाही, बहुतांश लोक पैसाच जास्त असल्यामुळं सदस्य बनवतात. कोणता सदस्य आपला नॉलेजेबल दिसला तुला, वाडीत किती सदस्य आहेत, 3 मधल्या किती सदस्यांचं शिक्षण प्रचंड झालेलं आहे, 10वीच्या पेक्षा जास्त, म्हणजेच प्रचंड. हा, तेवढे एकच आहेत. मी निवडणूक मला लोक मतदान करीत असतात का, मग करप्शन कसं करते मी तिथं असलो. लोकांना वाटतं मी गावात नाही राहा आणि तुम्ही अगदी ग्रामपंचायतमध्ये तिथं जायचं बाबा विचार करतात का. तुमचे क्लास घेतो हे सुद्धा लोकांना पटत नाही. जास्त नाही, आमच्याच घरातल्यांना पटत नसते मी अर्धे. आपला समाज तसं आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही शक्यतो. कधीतरी बोलावं लागतं आणि जर खोटं बोललं नाही तर पटन का मग. त्यासाठी सदस्य सरपंचाला कसे हवे असते. जर सदस्य जर हुशार असला, तो जर लायक असला तर तो काय करीन, जर इमानदार असला वरून तर काय करीन, ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या प्रत्येक भ्रष्टाचाराला अडवण्याचा प्रयत्न करीन. जे माणसं अडवण्याचा प्रयत्न करतील त्या माणसाला गाव सहन करून घेईल का. जर समजा तो योग्य बोलत असला सदस्य एखादा, परंतु त्याच्यामध्ये जर एखाद्या माणसाचं हित साध्य होत नसलं तर त्या माणसासाठी तो माणूस चांगला वाटेल का त्याला. तो म्हणून का ठीक आहे हा इमानदारीने सांगतोय म्हणून जाऊ द्या, नाही ना म्हणणार. तो काय म्हणणार, माझं नुकसान केलं, असंच बोलून का नाही. समाजाची मानसिकता जोपर्यंत खराब आहे तोपर्यंत चांगले सदस्य बनले तरीही उपयोग नाही, त्याला चांगलं काम करून देणार नाही. तर कुठं आलतो आपण, दुसरा काय आहे, तो विकल मनाचा नसावा, म्हणजे तो वेडा झालेला नसावा. न्यायालयाने त्याला वेड समजलं नसावं. 3 नंबर काय आहे, न्यायालयाने त्याला नादार समजलेलं नसावं. काय, नादार. नादार ह्या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला कोणाला. नादार हा प्रशासकीय भाषेतला शब्द आहे. कुठल्या भाषेतला. ज्यावेळेस अधिनियम महाराष्ट्र शासनाने तुम्हाला काढलेला असतो आणि तो जर तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याच्यामध्ये नादार हा शब्द सापडेल. पंकज आलुगेर. नादार या शब्दाचा अर्थ काय होतो, दिवाळखोर. काय, दिवाळखोर म्हणजे
ज्याचं दिवाळं निघलंय तो दिवाळखोर. दिवाळा निघणं म्हणजे काय होणं? दिवाळा निघणं म्हणजे तो बिझनेसमध्ये कुठंतरी डुबणं. पण इथं नादार या शब्दाचा अर्थ काय होतो? बँकांकडून घेतलेलं कर्ज भरण्याची त्याची स्थिती नाही, त्यामुळे त्याला डिफॉल्टर म्हणून बँक करते. डिफॉल्टर म्हणजेच दिवाळखोर आणि दिवाळखोर म्हणजेच नादार. म्हणजे ते कर्ज भरवण्याची त्याची लायकी नाही असं त्याचं समजलं जातं. आणि जर त्याचे बँकेतलं घेतलं कर्ज भरवण्याची लायकी नाही तर त्याची ग्रामपंचायतचं सदस्य होण्याची लायकी नाही असं समजलं जातं. त्यामुळं नादार लोकांना अपात्र ठरवलं जातं. पण कुणी केलं पाहिजे त्याला नादार? न्यायालयाने. जर मोकार आपल्या तुम्ही म्हणायचं तो सावकाराकडून कर्ज घेतलेलं ते नाही त्याच्यामुळं नादार आहे असं होईल का? नाही. सावकार जेलमध्ये जाईल. सावकारकी ही गोष्ट कायद्याने गुन्हा आहे, लोकांना माहीत नसतं. आपल्याकडे साठासाठ आणखी वे चालू आहे. 3 रुपये टक्का, 4 रुपये टक्का, 5 रुपये टक्का चालू आहे का नाही? कायद्याने गुन्हा आहे, असे कायदे लागू आहेत. आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचा बरं का, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 39(1) किती? कलम 39(1) नुसार जर पहिला कुणी एखादा ग्रामपंचायतमध्ये असेल, सदस्य असेल, सरपंच असेल, कुणी असेल, ह्या कलमानुसार जर त्याला त्या पदावरून काढून टाकलेलं असलं तर काय होणार? पदावरून काढून टाकलं असलं काय होईल? तर तो अपात्र होणार. कोणत्या कलमानुसार? 39(1) आणि 39(2) नुसार पुढची अट आहे. 39(2) नुसार हे किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी त्याला अपात्र ठरवलं जाईल. आणि आता तिसरं, जर एखादा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असला, पुढचा कोण अपात्र राहील? जर एखादा ग्रामपंचायतीचा कर्मचारी जर असला तर त्याला ग्रामपंचायतीसाठी उभा राहता येत नाही. तो पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदचा जरी कर्मचारी असला तरी राहता येत नाही, तो अपात्र असतो. आणि जो शासकीय नोकर असतो तोही अपात्र असतो. म्हणजे जो शासनाकडून पैशाच्या मोबदल्यात शासनासाठी काही काम करतोय त्यालाच काय म्हणतात? लाभाचं पद. काय म्हणतात? हा शब्द तुम्हाला बार बार पुढे येईल. लाभाचे पद. लाभाच्या पदावरच्या व्यक्तींना अपात्र ठरवलं जातं. ते एक लिहून घ्या. लाभाच्या पदावरील व्यक्तींना. त्यात कंसात शासकीय नोकर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे कर्मचारी. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात जर एखाद्या पदावर माणूस असला, कुठं? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एखाद्या पदावर माणूस असला तर तो अपात्र ठरवला जातो. चिव. त्याच्यानंतर पुढं जर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीनं घरपट्टी म्हणा, काही म्हणा, रीतसर म्हणजे कसं, कायद्याच्या चौकटीत राहून जर तुम्हाला दिली असली एखाद्याला आणि त्याने जर 3 महिने ती भरण्यास टाळाटाळ केली, 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी, तर तो मेंबर त्याला एक अपात्र ठरवलं जातं. कोणाला? जर ग्रामपंचायतीचं, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने एखाद्या कराची मागणी केली असेल रीतसररित्या, म्हणजे कायद्यानुसार, मध्येच नाही तर इलेक्शन जवळ आले एखादं म्हणायचं चल तू हा टॅक्स भरून टाक, तसं नाही. रीतसर जर असलं, नाहीतर तू पुन्हा कोर्टात जाईन. रीतसर जर असलं आणि त्याने जर टाळाटाळ केली तर काय होणार? तो अपात्र ठरविला जाणार. त्याच्यानंतर ज्याच्याकडे शौचालय वापरण्याची पावती, शौचालय बांधण्याची नाही, शौचालय वापरण्याची पावती जर नसली त्याच्याकडं तर तो एक होणार अपात्र. शौचालय महत्वाचं आहे का नाही? आपल्या 3 सदस्यांकडे आहेत का शौचालय वापरात? वापर करतात का डेली? शौचालय बांधलेलं असावं आणि त्याचा वापर करीत असावा असं प्रमाणपत्र त्याच्याकडं जेव्हा मागतील तेव्हा असायला पाहिजे. ही झाली पुढची अट. आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त अपत्य येतं, अपत्य म्हणजेच मुलं. अपत्य म्हणजे काय? मस्त आवाज काढतोय इकडे. 2 पेक्षा जास्त ज्या लोकांना अपत्य येतं त्या लोकांना अपात्र ठरवलं जातं. आणि सगळ्यात शेवटचं, जर एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टाने त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला दोषी ठरवलं असलं
तर त्याला एक अपात्र ठरवलं जातं. कुठल्यामध्ये? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम 14 नुसार. किती? कलम 14 अ नुसार दोष सिद्ध झालेला किंवा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला जो व्यक्ती आहे त्याला ग्रामपंचायत सदस्याच्या इलेक्शनसाठी अपात्र ठरवलं जातं. कशामध्ये? त्याची जर अपराध सिद्धी झाली असेल. बघ सिद्धी तुझ्या नावाचं कसं झालंय? अपराध सिद्धी. पण माझं नाव तसं नाही. किंवा दुसरीवाल्यांची. किंवा काय? अपराध सिद्धी भ्रष्टाचार. अपराध. याच्यामध्ये अपराध भ्रष्टाचार म्हणून तो जर तो सिद्ध झालेला असला त्याचा कोर्टामध्ये तर त्या व्यक्तीला सुद्धा ग्रामपंचायतीच्या सदस्यासाठी फॉर्म भरता येत नाही. म्हणजेच काय केलं जातं? अपात्र ठरवलं जातं. अपराध सिद्धी म्हणजे म्हणजे एखादा अपराध त्या व्यक्तीवर सिद्ध होणं. थांबा 2 मिनिटं बोलू नका. शब्दाचा अर्थ समजून घ्या. अय पुरी काय? भ्रष्टाचार. ह्याला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे? करप्शन. काय? कोणा विचारेन कधी बी काय शब्द? भ्रष्टाचारचा मराठी अर्थ एवढ्याच मोठ्या आवाजात सांग. भ्रष्टाचार ह्या शब्दाचा मराठी अर्थ एवढ्याच मोठ्या आवाजात सांग. भ्रष्टाचार हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. काय? भ्रष्ट प्लस आचरण. या 2 शब्दापासून काय बनलाय? भ्रष्टाचार हा शब्द. भ्रष्ट म्हणजे काय? भ्रष्ट झालेला. भ्रष्ट म्हणजे नष्ट झालं. आणि आचरण म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या प्रकारे राहतो, ज्या प्रकारे वागतो त्याला काय म्हणायचं? आपलं आचरण. ज्याचं आचरण भ्रष्ट झालंय म्हणजे आचरण कामातून गेलंय त्याला काय म्हणायचं? भ्रष्टाचार. ज्या वेळेस एखादा माणूस 1 कोटीचा भ्रष्टाचार करतो, ज्या वेळेस एखादा माणूस 1 कोटीचा भ्रष्टाचार करतो, भ्रष्टाचार फक्त एकच प्रकारचा नसतो. दुसऱ्याची चोरी करणं हे सुद्धा काय झालं? भ्रष्टाचाराचं एक रूप झालं. भ्रष्टाचारच ना ते खराब झालं. दुसऱ्याच्या शेतातली ककडी चोरली एकच होती. तो काय झाला? भ्रष्टाचार. ककडी चोरणं सुद्धा भ्रष्टाचार आहे का नाही? शासनाच्या तिजोरीतले आता काय लय डेंजर माणसं असते. शासनाच्या तिजोरीतले खाल्ले म्हणजे त्यांना वाटते मस्त कार्यक्रम आहे. पण तो शासनाकडे गेलेला पैसा, तो पैसा शासनाला जे गोरगरीब लोक असतात त्यांच्या शाळेसाठी त्यासाठी खर्च करायसाठी आपण टॅक्स देतो. कशासाठी देतो? ज्या लोकांपर्यंत ते स्वतः काही गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत, कमीत कमी शिक्षण तरी. शिक्षण, आरोग्य आणि परिवहन ह्या 3 सुविधा शासनाने मुख्यतः द्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कसलाच एक्सक्यूज नाही. पण तो पैसा जर इकडं भ्रष्टाचारामध्येच जर जास्त गेला तर काय होणार? हजारो लोकांना अन्न खायला भेटणार नाही. कुपानं बंद पडतील. काहीच वाटत नाही आपलं. आपण पाप पुण्य या गोष्टीला लय मानतो. देवाला अगदी वाकून झुकून नमस्कार करतो. काही जण पसरत आहेत देवा पुढं, इतकं मानते. पण जर भ्रष्टाचाराचा 1 रुपया त्याला भेटत असला तर तो माणूस नाही म्हणायला तयार नाही आजच्या काळात. आणि तरीही ते माणसं म्हणतात आम्ही पाप पुण्य देवधर्म या सगळ्या गोष्टीला मानतो. हजारो लोकांच्या तोंडातला घास काढून घेणं हे पाप आहे का पुण्य? भ्रष्टाचार करणं काय आहे? लाखो लोकांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित करणं. कायमुळं? या करप्शनमुळं. म्हणजे शाळेचे जे कार्यक्रम असतात ना त्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. जो शिक्षक 60-70 हजार रुपये पेमेंट उचलतो, जो 1 लाखापर्यंत पेमेंट उचलतो, तो लेकरांना चांगलं शिकवू शकत नाही. त्याला काय म्हणायचं? जो माणूस तिथे लायक नाही तो माणूस तिथे असतो. जो माणूस लायक नसतो त्याला काय म्हणायचं असतं? तो नालायक असतो. लायक, नालायक म्हणजे खराब शब्द नाही, हा खूप चांगला शब्द आहे. फक्त लोकांना त्याचा अर्थ व्यवस्थित माहीत नाही. जो लायक नसतो त्याला काय म्हणायचं? नालायक.
विरुद्ध शब्द. आणि असले नालायक समाजात पाहायला भरपूर प्रमाणात भेटायला लागले. जास्त संख्या नालायकांची व्हायला लागली. आकलीचा बिलकुल पत्त्या नाही, सपासप काही चालून देते. ह्या नालायकामुळं जे असे गरिबांचीच लेकरं असतात किंवा गरीब लोक असतात त्यांची प्रगती खुंटती. त्याची एका पिढीत सुधारण्याचा चान्स असतो, ते पुढे 4-5 पिढ्यापर्यंत सुधारत नाहीत. आणि नालायकांचे नालायक बच्चे पुढं फायदा सुधारत येत, ते त्यांना कवरं सुधारून नाहीत. त्यामुळं त्यांना चांगलं शिक्षण भेटत नाही, त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा भेटत नाहीत. हजारो लाखो लोकांचा जीव जातो. पाठीमागं ऑक्सिजन नसल्यामुळं सरकारी दवाखान्यामध्ये कितीतरी लेकरं मेले होते. कोरोनाचे काळ. कोरोनाच्या काळात नाही, आत्ता कधी कोरोनाच्या नंतर UP-मध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पोहोचलं नाही म्हणून कित्येक लेकरं मेले. आणि या सगळ्या गोष्टी कायमुळे होत्यात? फक्त करप्ट लोक सिस्टममध्ये असल्यामुळं. अगदी खालच्या चपराशापासून टॉप लेवलच्या अधिकाऱ्यापर्यंत कुणी भ्रष्ट नाही असं तुम्ही सांगू शकत नाहीत. जिल्हाधिकाऱ्याच्या दारात आपल्या बीडच्या तर कधी गेलात तर जाऊन बघा, जिल्हाधिकाऱ्याच्या गेटवर 10 रुपयाचं पोस्टाचं जे तिकीट असतं ना, अर्ज त्याच्यावर चिकटायचं, ते 12 रुपयाला किंवा 15 रुपयाला विकलं जातं. त्याच्या स्वतःच्या दारातला गेटवरचा तो भ्रष्टाचार मिटू शकत नाही, ते पाहू शकत नाही सिस्टम. तो बाकीचं काय बघणार आहे? आणि तुमच्या सगळ्यांचे स्वप्न असतात, मला पोलीस व्हायचे आणि जिल्हाधिकारी व्हायचे आणि खाली मग पैसे घ्यायचे. जो मुलगा किंवा मुलगी नोकरी लागते त्याचा बाप आणि आय मोठेपणाने सांगते त्याला 20,000च पगार आहे, पण बाकीचे 50 भेटते. सांगतात का नाही? ऐकलं असेल ना कधी? बाकीचे 50 त्याच्या बापाचे आहेत का? ते कशाचे असते? आणि माझा पोरगा चोर आहे सिस्टममध्ये असून तो काय आहे? नालायक आहे. हे बाप मोठेपणाने सांगतो. फक्त तो सांगताना तो नालायक शब्द नाही वापरीत. नाही तो सांगतो काय? माझा मुलगा नालायक आहे, वरचे 50,000 रुपये आणतोय. मग तो बाप नालायक असेल का चांगला असेल? नालायक हा शब्द वाईट नाही. नालायक याचा अर्थ होतो लायक नसलेला. नालायक म्हणजे काय? लायक नसलेला. आणि करप्शनची कमाई म्हणजे ती असते फुकटची कमाई. काय असती? आणि फुकटच्या गोष्टीला काय म्हणलं जातं? हराम. आणि हरामाची कमाई घेणाऱ्या माणसाला हरामखोर सुद्धा म्हणलं जातं. ते जोपर्यंत सुधारणार नाही पुढची पिढी तोपर्यंत, आता मागच्या त्याने काहीच होऊ शकत नाही. सगळे भ्रष्ट झालेत. मौज म्हातारा म्हणून तो काही खरं नाही. डेंजरस पर्सन. त्याच्यामुळं कमीत कमी तुम्ही जेवढे शिकलेत माझ्याकडून काही ना काही, याच्यातलं ज्यावेळेस मी कुणी ऐकन की याच्यातलं कुणी भविष्यात करप्ट झालंय, तेवढं दुःख आपला बायको मेलं सुद्धा नाही होणार. खरंच नाही होणार. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला सुद्धा ह्या वयात बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. तुम्हाला ते समजत नाहीत. आणखी तुम्हाला वाटतं हीच आपली रुटीन लाईफ आहे. पण जर हे करप्टेड लोक जर मध्ये नसते सिस्टममध्ये एवढे, राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 1 रुपया जर मी एखाद्या कामासाठी पाठवला, 1 रुपया, तर फक्त 15 पैसे त्या कामासाठी योग्यरित्या खर्च होतात, 85 पैसे वरचे भ्रष्टाचारामध्ये जातात. हे एका पंतप्रधानाचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. कधी? राजीव गांधीच्या काळात. त्यावेळेस आपला फक्त भ्रष्टाचार झाला असं ऐकायला भेटायचं. आज भ्रष्टाचार आपल्या गल्लीपर्यंत आला आहे, आपल्या घरापर्यंत आला आहे. म्हणजे आता या 85 पण येते, म्हणजे 15 तरी कामं येते का नाही याची पण गॅरंटी नाही. ह्याची व्हॅल्यू माझ्या मते सध्या 10 पैशाच्या आसपास असताना. म्हणजे 90% शासनाला दिलेला टॅक्स आपण तो वायाला जातो. आपला चिरमुऱ्या 10-20 लाख रुपये भेटले की लोक खुश होते, भ्रष्टाचारी त्यात खुश होते. तुम्ही ते 10-20 लाख रुपयासाठी मिंदे झाल्यामुळे ना लोक 10-20 कोटी नाही 10,000 20,000 कोटींचा भ्रष्टाचार करायला लागले. कारण आता समाज करप्ट आहे ते म्हणतात. मग आता एकटाच माणूस लक्ष ठेवत असतं ते चांगलं आहे ना. मूर्ख लोक ह्याच्यामध्ये आपण गुंतलो, जंगलात आल्यासारखं होतं. पण ज्यावेळेस तुम्हाला गोष्टी समजा त्या सगळ्यात संपला आजचं लेक्चर. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एक लक्षात ठेवा, याच्यातलं थांबा.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकच असतो. सर आधी अभ्यास चेक करा तुम्ही वरती लावून वरती लावून हा ते घेऊ ना. पुन्हा लावू नका तसं बाहेर. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं शिकायचं आहे आरक्षण. नाही आरक्षण म्हणजे काय नाही. ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण दिलं कसं जातं सगळ्याला माहिती. आरक्षण असतं, आरक्षणाच्या जागा सुटतात अमकं तमकं, पण ते कसं काढलं जातं आरक्षण, त्याला कोणते नियम लागू होते काय हे उद्या बघायचे. पहिले 2-3 लेक्चर तुम्हाला थोडेसे जड वाटतील कारण मी एक्स्ट्रा शिकवतोय तुम्हाला.